पहिल्याच बॉलवर सागरने हॅलो, राहुल याला विनंती असेल सामनावीराचे सन्मान चिन्ह घेण्यासाठी तुम्ही यावे प्लीज. एक सुरेख गोलंदाजी केली होती, 10 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद केले गेले होते तुम्ही गोलंदाजी मार्फत. सांगली कर्मवीर पतसंस्था सांगली संघाचे गोलंदाज राहुल. कमलनगरी पतसंस्थेचा पहिला फलंदाज गिरीश पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर किन बोल्ड झाला. खरं तर गोलंदाज सागर यांनी त्याला अचूक टिपलेला आहे. पुढचा फलंदाज येतोय प्रमोद. प्रमोद खारकर. नक्कीच सुरेख गोलंदाजी सर पाहायला भेटते. पहिल्या चेंडूला पहिला मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला हा गोलंदाजी मार्फत. कारण की आतापर्यंतचा विचार केला तर चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटते. दुसरा चेंडू सुंदर चेंडू पुन्हा एकदा, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. कुठेतरी अतिरिक्त धावसंख्येमुळे नक्कीच श्री गणेशा येथे आपल्याला पाहायला भेटते. फलंदाजी मार्फत राहुल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा धावेची वाढ. धावसंख्या पोहोचली 2 वर. क्लीन बोर्ड. दुसरी विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये सागरने घेतलेली ही दुसरी विकेट आहे. प्रमोद बाद झालेला आहे. संघासाठी एक मोठी खेळी करण्यासाठी, आपल्या कमलनगरी सहकारी पतसंस्थेच्या संघासाठी मोठी खेळी करण्याची गरज असताना तो बाद झालेला आहे. नक्कीच जर विचार केला अपोजिट संघ विशाल जुन्नर सहकारी पतपेढी आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज झाले होते. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि सागर सारखा गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूला मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला आणि आताच्या झालेल्या चेंडूलाही क्लीन बोल्ड करून फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला. लाजवाब गोलंदाजी P1च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सागरच्या बाबतीत म्हटलं तर साहेब, सराव हा फार महत्त्वाचा असतो. सागर हा खेळाडू आपण घेतलेल्या माहितीनुसार नियमित खेळ खेळतो, सराव करतोय, त्यामुळे कुठेतरी त्याला हे सगळं शक्य आहे. खेळाचा सराव असेल तर त्याच्यामध्ये तो त्याचा परफॉर्मन्स करण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतोय. नक्कीच प्रत्येक गोष्ट कुठली करत असताना सराव हा खूप महत्त्वाचा असतो, इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जर कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलेही काम करत असताना त्याच्याबद्दल नॉलेज असणं आणि माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं. पुढचा चेंडू. दोन धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत. प्रणिल पाटील म्हणून आज सेकंड डाऊनला आलेले आहेत. ते एक बघूया आपण आता कमलनगरीसाठी काय आपलं योगदान देत आहेत. खरोखर मी आता सागरबद्दल बोलत होतो की सागरने ज्या पद्धतीनं पहिल्याच ओव्हरला 2 महत्त्वाचे मोहरे टिपले आणि आपल्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या संघाला फार मोठं असं योगदान दिलेलं आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेबरोबर संख्या पोहोचते 5 वर. नक्कीच जर प्रणित पाटील याचा विचार केला तर या आधीच्या सामन्यामध्ये त्याने सुरेख फलंदाजी केली होती. तीच फलंदाजी जी आताच्या सत्रामध्ये करतो का नाही बघितलं. तरी व्हाईट बॉल टाकले असेल साहेब. 3 बॉलच्या बदल्यामध्ये 5 धावा दिल्या, 2 मोहरे बाद केलेत. ही फार तशी मोठी कामगिरी गोलंदाजाची असं म्हणावं लागेल. दोन धावा. प्रणिल पाटील यांनी घेतलेल्या आहेत. आतापर्यंत संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 वर. पहिलं षटक, तसं तर एक सुंदर षटक म्हणूया. ज्या पद्धतीच्या विकेट्स गोलंदाजांनी घेतल्या आहेत त्या गोलंदाजाच्या हिशोबाने एक सुंदर षटक एक त्या विशाल जुन्नर संस्थेसाठी आहे. नक्कीच आतापर्यंतचा विचार केला तर 7 धावसंख्या, त्यामध्ये 2 मोठे उत्तुंग असा फटका आणि नक्कीच संधी होती.
चांगल्या झेल घेण्यामध्ये क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे. बघूया याचा फायदा आता फलंदाज कसा उठवतोय. आणि 2 धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच सागरला झेल करण्यासाठी नक्कीच आमंत्रण केलं होतं क्षेत्ररक्षकाला सागर याने गोलंदाजी मार्फत, पण क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी झाली. प्रणित सारखा फलंदाजाला जीवनदान भेटलं आणि प्रणित पाटील सारखा फलंदाज कितपत या जीवनदानाचा फायदा उचलतो बघितलं जाईल. बघा कुठेतरी अडथळा निर्माण केला जातो या गोलंदाज सागर या गोलंदाजाकडनं. आतापर्यंत जर विचार केला ना सर, तर 4 अतिरिक्त चेंडू सागरच्या माध्यमातून वाईटच्या दिशेने फेकले गेले. म्हणजे जर एक मोठा प्रहार आला असता तरी चालला असता, पण 4 चेंडू अतिरिक्त त्यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येचा इशारा. धावसंख्या पोहोचलेली 11 वर. नक्कीच दोन्ही पंच कुठेतरी आता सलामोसरा करत असताना दिसणार, कारण की आजच्या दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका पार पाडत असताना शेवटच्या क्षणापर्यंत सलामोसरा करून पूर्णपणे आपले निर्णय देत असताना दिसत आहे दोन्ही पंच. आता पंचांचा काय इशारा आहे तो बघितले जाईल, कारण की पंचांचा इशारा आलाय. गडी बाद सुरेख भूमिका नक्कीच पाहायला भेटते. चला पंचांचा इशारा अंतिम राहील. प्लीज विनंती असेल, पंचांनी झेलबाद दिलेला आहे पुढे. चला विनंती असेल, पंचांचा इशारा दोन्ही पंचांनी कुठेतरी सलामोसरा केला आणि त्यानंतरच ह्या निर्णयाचा फैसला उत्तर देण्यात आलेला आहे. प्लीज विनंती असेल खेळाडूंना, प्लीज. खेळाडूंनी पंचांचा निर्णय मान्य करावा. प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज विनंती असेल. मी सुजित वाघोले साहेबांना विनंती करतो की आपण पंचांना जरा मदत करायची, काय जरा जाऊन तिकडे जरा परिस्थिती जरा हाताळायची. वाघोले साहेब आपण तातडीने जायचं त्या ठिकाणी. नमस्कार. अच्छा, ह्या सामन्याला खरं तर ज्यांचं अगदी मोलाचं योगदान लाभलं, ज्यांनी हे मैदान आपल्याला योग्य वेळेत उपलब्ध करून दिलं, आमचे बाळासाहेब माळीसाहेब यांचं एक आगमन झालं. मी साहेबांना विनंती करतो कृपया आपण मंचावर यावं. कुलस्वामी परिवार आपलं मनापासून स्वागत करतोय बाळासाहेब आपण. आणि मी आपले DGM बाळासाहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण बाळासाहेब माळी साहेबांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. साहेब आपल्याला आम्ही उद्या समारोपाच्या वेळी नक्की बोलवणार होतो, पण बरं झालं तुम्ही आज आलात आणि आपण मंचावर बसावं. आपला सन्मान कुलस्वामी परिवाराच्या वतीने होतो, याचा स्वीकार आपण करायचा आहे. नाही ते 13 बोलतो सकाळपासून 13 चाललंय. नाही बघू 12 झाली तर करू, नाही 12चेच होईल का डाऊट. नाही डाऊट म्हणजे नाही मुश्किल आहे. 4 ओव्हर केले तरी होऊ तरी शकते. 5 ओव्हर झाले पण नाही 4 ओव्हर केले ना, त्यासाठी 4 ओव्हर केले. आता चालू आहे कमळ नागरिक आणि विशाल, त्याच्यानंतर यशो मंदिर आणि वसंतराज. टॉस विन नाही, पहिली इनिंग झाल्यावर टॉस. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. अजून आपल्याला यानंतर 3 सामने संपवायचे. प्लीज विनंती असेल, सहकार्य करा. विशाल ज्युनियर सहकारी
पतसंस्था आणि कमळ नागरिक संस्था. पंच पंच याच्या आधीची मॅच हे द्या. उद्या पण आहे तिची परवा बघतो. हा हा ठीक आहे चल मी गेलो दुपार नंतर ना ते बघतो. आता एक सामना आहे आणि उद्या एक सामना आहे. प्रशांत प्रशांत निर्णय लवकर करायचा आहे, चर्चा नको, वेळ घालू नका, पुढचे सामने आपल्याला संपवायचे आहेत वेळेत. संतोषला द्या. संतोष करा. राहुल त्या अपोजिट संघात. अगोदर जी मॅच संपलेली आहे, कर्मवीर पतसंस्थेचे संतोष यांना मॅन ऑफ दी मॅच देण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी आमचे सहकारी कोबल साहेब आणि लोखंडे साहेब यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ दी मॅचचा बहुमान आपण संतोष यांना द्यायचा आहे. आणि सोबत संजय सर, कुलस्वामी परिवाराची त्रिमूर्ती अमोल सर, संजय सर, कोबल सर, आपण 10 धावसंख्या 10. मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. कर्मवीर पतसंस्थेचे संतोष. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल दोन्ही संघांना. गोलंदाजी करणारा संघ अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे असतील, प्लीज विनंती असेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज मयूर. मयूराचा पहिला चेंडू माराकरीला फलंदाजी मार्फत सज्ज असताना सुरेख चेंडू टाकला गेलाय. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण कुठेतरी अयशस्वी झाला. फलंदाज चेंडूची होती समाप्ती. सुरेख गोलंदाजी, वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरा षटक गोलंदाजी मार्फत मयूर. पुन्हा एकदा मयूर दुसरा चेंडू घेऊन येतोय. फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय सीमारेषेलगत 4 या धावसंख्येमध्ये. नक्कीच बघता बघता 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 10 धावसंख्या, 14 धावसंख्या सॉरी. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावसंख्या होती आणि आतापर्यंतचा विचार केला तर 2 चेंडू फेकले गेले. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूला आलेला चौकार. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते आकाशच्या माध्यमातून. मयूर टू आकाश पुन्हा एकदा कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघितले जाईल. मयूर आपल्या गोलंदाजी मार्फत. मयूर याचा तिसरा चेंडू मारा करेल तो आकाश. सुरेख फटका आकाशच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूला 4 धावसंख्या त्याच्या फलंदाजी मार्फत फलंदाजी करत असताना धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 14. मयूर सुरेख चेंडू, देखना चेंडू, कलात्मक फटका, क्षेत्ररक्षण ते सज्ज असताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. सुरेख संधी साधली गेली होती आणि बघता बघता 3 धावसंख्या. माझ्याजवळ पण नाहीये. 17 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात आतापर्यंत पाहायला भेटत आहे. पुढचा चेंडू मयूर मारा करेला फलंदाज. सुरेख चेंडू, 1 तेरी तो 1 मेरी नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू मयूर कशा प्रकारे टाकतो बघितले जाईल, कारण की फलंदाजी मार्फत फलंदाज करत असताना फलंदाजीवर सुरेख चेंडू, देखना चेंडू, स्ट्राईक ला आल्यानंतर कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम मयूरच्या माध्यमातून फलंदाजाला इथे केला जाते. कारण की ज्यावेळी आकाश फलंदाजी मार्फत सज्ज असताना चांगली फलंदाजी करत होता, पण स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अपोजिट फलंदाज कुठेतरी 2 चेंडू डॉट करत असताना दिसत आहे. शेवटचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, पंचांजवळ अपील केली, तोपर्यंत घेतलेली 22चा इशारा. 18 चेंडूंचा किती 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 18.
उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. 12 चेंडू 18 धावसंख्या, उर्वरित 12 चेंडू. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4. हॅलो. गोलंदाजी मार्फत गोलंदाज मोहन स्ट्राईकला येतो आकाश. मोहन पहिला चेंडू मारा करेल तो आकाश. 18 धावसंख्या. दिशा दिली, 2 खेळाडूंच्या जवळ गेला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, पण 1 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही संघाला. स्ट्राईकला येतो आकाश. सुरेख गोलंदाजी वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक गोलंदाजी करत असताना मोहन आतापर्यंत 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन निघाला मोहन. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आणि लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सचिनच्या माध्यमातून आणि झेल पकडली सचिन आणि चांगली झेल पाहायला भेटली आणि मोठा मासा म्हणजे आकाश सारखा फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला तो मोहन. श्री कुलस्वामी चषक 2026 माध्यमातून रंगली गेलेली ही स्पर्धा, चांगली स्पर्धा नक्कीच आतापर्यंत आता आपल्याला पाहायला भेटे. आजच्या दिवसाचा विचार केला तर 9वा सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटत आहे आणि 9व्या सामन्यातील पहिली इनिंग फलंदाजी करत असताना कमळ नागरिक सहकारी पतसंस्था जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 19. किती बाद झाले? 4 गडीच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत असताना मंदार. मंदार प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना काय करतो, स्लो ओव्हर टाकलेला चेंडू, उसरी घेत गेलेला हा फटका. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल आणि क्षेत्ररक्षकाकडनं कुठेतरी चुकी झाली होती, पण बॅकअप चांगलं भेटल्यानंतर चांगली बॅकअप तिथे पाहायला भेटला आणि 2 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही मंदार या फलंदाजाला. संघाची धावसंख्या एक्या दुक्क्याने का होईना नक्कीच आपल्याला पुढे जात असताना दिसते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले. आतापर्यंत चांगली किमया करत असताना दिसते, चांगली गोलंदाजी करत असताना दिसते. आपल्या फॉलोअरमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता पण कुठेतरी अयशस्वी. अशा प्रकारे जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख 4 चेंडू आणि 22 धावसंख्या, 4 मोहरे बाद. मोहन तिथे गोलंदाजी करत असताना 5वा चेंडू पुन्हा एकदा मोहन. सुरेख चेंडू, देखना चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाने, पण चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे 5 चेंडू आतापर्यंत सुरेख फेकले गेले मोहन या गोलंदाजाने. त्यामध्ये कुठलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं केला गेला नाही आणि ज्यावेळी केला त्यावेळी कुठेतरी अयशस्वी झाले आणि नक्कीच झेल बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना दिसले. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील मोहन याचा क्लीन बोल 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 आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली मोहनच्या माध्यमातून. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती डबल टू 22 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. सर शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच आता जे यशोमंदिर संघाचे कर्णधार आणि वसंतराज संघाचे कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी यावे. पुढचा सामना होतो यशोमंदिर सहकारी पतपेढी, त्याचप्रमाणे वसंतराज कॉपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी यांचा कर्णधारांना विनंती आहे त्यांनी टॉससाठी यायचंय. यशोमंदिर आणि वसंतराज याच्यानंतरचा सामना.
वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज संदीप 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 5 गडीच्या उदल्यात. चला यशो मंदिर आणि वसंतराज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल प्लीज नाणेफेकीसाठी यावे. खरं तर या सामन्याचं अगदी निरखून निरीक्षण आमचे सहकारी बाळासाहेब चव्हाण करतायत, कारण त्यांच्या आग्रहाखातर कमळनागरी पतसंस्थेचा हा संघ रायगडवरून इथे आला, त्याचप्रमाणे सांगलीवरून कर्मवीर पतसंस्था ही आमच्या बाळासाहेबांच्या प्रेमाखातर हे दोन्ही संघ आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि चांगला खेळ हे दोन्ही संघ करत आहेत. खरं तर मी बाळासाहेबांना धन्यवाद देईल की बाळासाहेब आपलं जे नेटवर्क आहे खूप तुम्ही या निमित्तानं स्ट्रॉंग करताय असं म्हणावं लागेल. चौका 6 षटकार सुंदर असा फटका फलंदाजाच्या ह्या बॅटमधून. खरं तर एक चांगला बॉल टाकला होता, पण त्या बॉलचा सुद्धा चांगला समाचार या फलंदाजाने घेतलेला आहे. या षटकाराला 200 रुपये नाव सांगा तुमचं? मनोज बोरकर यांच्याकडून या षटकाराला 200 रुपये दिलेत आणि याच्यानंतर त्यांनी सांगितलं जेवढे षटकार मारणार तेवढे 200 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. धन्यवाद. नक्कीच शाबासकीची थाप ते आपल्या खेळाडूंना देत असताना. चला यानंतरचा होणारा सामना प्लीज विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यावे. यशो मंदिर आणि नाणेफेक वसंतराज करण्यासाठी मी कुलस्वामी परिवाराचे संचालक माननीय सुनील दादा चव्हाण यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घेण्यासाठी जायचं. नाणेफेक करायचे. यशोमंदिर सहकारी पतसंस्था आणि वसंतराज कॉर्पोरेट क्रेडिट सोसायटी ह्या दोन्ही संघाचा नंतरचा होणारा सामना आहे. या सामन्याचे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो. कुलस्वामी परिवाराचे आदरणीय संचालक सुनील दादा चव्हाण तथा कुलस्वामी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांना विनंती करतो की आपण पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. चालू असलेला सामना कमळनागरी सहकारी पतसंस्था विरुद्ध विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था. धावसंख्या आतापर्यंत 30 स्क्रीन बोर्डला लागले असताना पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 32 आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागत असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 32 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत चौथा चेंडू घेऊन येण्यासाठी. सूर एक चेंडू देख ना चेंडू लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. तर आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये सुरेख कामगिरी पाहायला भेटते. नितीन राव सर आपण काय बोलायला या स्पर्धेबद्दल आणि आताच्या या सामन्याबद्दल? खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी मग अशी दिसली. खरोखर त्याने पहिली जे दुसरं शतक टाकलं होतं त्यावेळी खरोखर त्याने 3 विकेट्स घेतले होते आणि त्यानंतर सुद्धा आता सुद्धा त्याने जवळजवळ ह्या स्केलला सुद्धा ज्याप्रमाणे रन्स बनले पाहिजे होते त्यापेक्षा विकेट्स जास्ती गेलेले दिसत आहेत. या स्कोअरला सुद्धा ते चेस करू शकतात विशाल जुन्नर असं या संघावर दिसतंय. पण बघू आता दोन्ही सामने परिवाराचे संचालक माननीय सुनील दादा चव्हाण यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. नक्कीच विशाल जुन्नर संघाचा विचार केला तर प्रथम नाणेफेकी विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पूर्णपणे गोलंदाजीवर उभे राहत असताना दिसले. आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडू फेकले गेले. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना कशा प्रकारे रोखतात बघितले जाईल कमळ नागरिक सहकारी पतसंस्था या संघाला. कारण की आतापर्यंत 3 षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 32 धावसंख्या. म्हणजे जर शेवटचा चेंडू कितपत धावसंख्या मोजतात आणि कितपत धावसंख्येचं लक्ष ठेवतात बघितले जाईल विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेसमोर. कारण की शेवटच्या चेंडूला जर मोठा फटका लगावला तर कुठेतरी समीकरण चेंज होऊ शकतो प्रति षटकामागे. पण आताचा विचार केला तर धावसंख्या 32. चला क्षेत्ररक्षण पटापट लावा.
अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. प्लीज विनंती असेल. चला स्पीडअप करा प्लीज. विशाल जुन्नर संघ, तुम्हाला विनंती असेल, शेवटचा चेंडू, शेवटचा 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज, लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्ज, फिरकवण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 33. विजयासाठी गरज असेल ती 34 धावसंख्येची, म्हणजेच 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 34 धावा. खरोखर यानंतर आता विशाल जुन्नर ही पतसंस्था बघूया किती बॉलमध्ये किती ओव्हरमध्ये ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न करते, किंवा कमळ नागरी जी पतसंस्था आहे ही संस्था आपली गोलंदाजी कशा पद्धतीने व्यूहरचना करते, क्षेत्ररचनाची कशा पद्धतीने आपण आता हा सामना लवकरच पाहतोय. परंतु मी कमळ नागरी पतसंस्थेला विनंती करतो, आपण तातडीने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण वेळ खूप घेतोय, आपल्याला याच्यानंतरचे अजून 3 सामने खेळायचे, वेळ कमी आहे, जवळपास 4:30 वाजलेले आहेत, आपल्याकडे फक्त 1 तासाचा अवधी आहे आणि आपल्याला 3 सामने खेळायचे आहेत. तर कृपया वेळ घालवू नका. यशोमंदिर पतसंस्थेने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी सुद्धा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता शोधावं लागेल. कमळ अजून करायचे त्यांना. हॅलो हॅलो. चला 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 34 धावसंख्या. जर विजयाच्या दिशेने जायचं असेल तर कुठेतरी रणनीती आता आखायला लागेल कमळ नागरिक सहकारी पतसंस्थेला, कारण की तेवढ्याच ताकदीने विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था कशा प्रकारे गोलंदाजी करता बघितले जाईल. चला स्पीडअप करा, फलंदाज पाठवून द्या प्लीज. चला 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 34 धावसंख्या. चला 24 चेंडू आणि 34 धावसंख्या. श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4. नक्कीच सालाबाद प्रमाणे यावर्षी त्याच थाटामाटात त्याच उत्साहात आणि नवीन जोशात हे सर्व संघ 12 संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळत असताना दिसत आहे. आणि 12 संघांचा विचार केला तर एक संघाचा विचार केला तर सांगलीवरून एक संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी आलाय. नक्कीच त्यांची मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक संघ कुठून आणि कुठून या स्पर्धेसाठी पूर्णपणे खेळण्यासाठी या स्पर्धेसाठी येत असतात. पहिला चेंडू फिरकावून लावला, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, 1 धाव पूर्ण. नक्कीच श्री गणेशा इथे केला जातोय नवनाथच्या माध्यमातून. तुषार गोलंदाजी मार्फत सज्ज असताना P1चं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक तुषार हाताळताना दिसतोय. कारण की जर 34 धावसंख्या करायची असेल तर प्रति षटकामागे 8 ते 9च्या सरासरीने संघाला खेळावं लागेल. म्हणजेच एक मोठा फटका रणनीती आखली तर कुठेतरी नक्कीच फलंदाजी करणारा संघ झटकेपट विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत प्लीज.
कमळ नागरिक सहकारी पतसंस्था फलंदाजी मार्फत सज्ज असताना सुरेख चेंडू आता टाकला गेलाय. कशा प्रकारे कामगिरी करते बघितले जाईल. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाजी मार्फत विशाल जुन्नर हा संघ कुठेतरी आता 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले. तो विशाल जुन्नर हा संघ. तिसरा चेंडू गोलंदाजी मार्फत तुषार. सुरेख फटका, देखना फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण. अडवण्याचा प्रयत्न केला गेला, थ्रोही सुरेख केला गेला, पण काय होते बघितले जाईल. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमात आतापर्यंत पाहायला भेटते. नवनाथ आणि एका साईडला सागर, पण गोलंदाज तुषार आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना P1चा षटकाचा विचार करत असताना जर विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावसंख्या दिली गेली. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू डॉट फेकला गेला आणि तिसऱ्या चेंडूला 2 धावसंख्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा तुषार. स्लो फुल टच टाकलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी, नो मॅन्स लँड्समध्ये पडलेला हा चेंडू. तोपर्यंत 2 धावसंख्या चांगल्या रीतीने पाहायला भेटला. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला भेटली. एक्क्या दुक्क्याने संघ कुठेतरी आता रणनीती आखण्याचा प्रयत्न करतो, कारण की प्रतिषटकाचा विचार केला तर 8 ते 9 धावसंख्या जरी संघाने काढल्या तरी संघ विशाल जुन्नर संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठा पार करू शकतात. गोलंदाज सज्ज. सुरेख फटका, खोदून काढलेला फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषेलगत काऊ करण्याच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी. नक्कीच लाजवाब गोलंदाजी दुहेरी आकड्यामध्ये कुठेतरी स्क्रीन बोर्ड आता खेळत ठेवत असताना दिसतोय तो फलंदाज सागर. आपल्या फलंदाजी मार्फत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती 11 धावसंख्या. म्हणजे जर उर्वरित जर विचार केला ना, शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्ले मधील. सुरेख देखना चेंडू आणि बॅटीची कळा घेऊन गेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. गडी बाद होतो. 1 तेरी तो 1 मेरी पूर्णपणे दबाव टाकला फलंदाजावाला आणि जोरकस मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी सागर बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मयूर सज्ज होते. काय करतो बघितले जाईल मयूर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 युग यो. चला स्पीडअप करा. गोलंदाज मंदार गुरव गोलंदाजी मार्फत सज्ज. नवीन फलंदाज मयूर सज्ज झालाय. अजून उर्वरित आपल्याला 3 सामने खेळवायचे. स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल सर्व खेळाडूंना. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आताचा विचार केला तर धावसंख्या फळकावी लागते ती 11-11, लॉस ऑफ 1 विकेट म्हणजे 1-1-1-1. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. सुरेख झेल न, कुठलाही हालचाल न करता हातात आलेला झेल, ना हालिंग न डुलिंग, कॅच पकडिंग. नक्कीच सुरेख झेल पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाकडनं. नक्कीच देवेंद्र काळुळकर यांच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला भेटला. नक्कीच कुठली हालचाल न करता चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि पूर्णपणे या क्षेत्ररक्षणाची दाद दिली जाईल. सुरेख झेल पाहायला भेटला. बॅक टू बॅक दुसरा हादरा पाहायला भेटला फलंदाजी करणारा संघ म्हणजेच विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेला. आणि जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 मोहरा बाद झाला होता. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला 1 मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला तो मंदार. चला बॅट्समॅन प्लीज धावत जावा प्लीज, विनंती असेल. पुन्हा एकदा मंदार सज्ज. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मिथून सज्ज. स्ट्राईकला मिथून, नॉन स्ट्राईकला मयूर. गोलंदाजी मार्फत मंदार. म्हणजेच जर विचार केला ना मॅडम, MMM. स्ट्राईकला येतो मिथून, नॉन स्ट्राईकला येतो मयूर आणि गोलंदाजी मार्फत मंदार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज मंदार सज्ज झालाय. मंदाराचा पुढचा चेंडू, सुरेख फटका,
चेंडू काय होते बघितले जाईल. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. झेलची संधी एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, चुकीला माफी नाही. चेंडू जाते आउट ऑफ द पार. रेष लगत 6 धावसंख्या. षटकार कुठेतरी अयशस्वी झाला. अडवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केला गेला असता. एका हाताने नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता पण अयशस्वी झाला. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती धावसंख्या 17. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. उर्वरित 9 चेंडू आणि विजयासाठी 15 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. काय होतं बघितलं जाईल. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. स्लो फुलटं टाकलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि बघता बघता एक धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 18. धावसंख्या 18. मंदार चांगल्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत होता पण क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नाही. कुठेतरी झेल बाद करण्याचा प्रयत्न इथे केला पाहिजे होता. मिथुनच्या माध्यमातून झेल बाद झाला असता पण मिथुनला मिळालेलं जीवनदान पूर्णपणे या जीवनदानाचा फायदा मिथुन उचलतो का नाही बघितले जाईल. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही. नक्कीच चांगली कॉलिंग दोघांच्या माध्यमातून पाहायला भेटे. मयूर आणि मिथुनच्या माध्यमातून. तोपर्यंत एक्क्या दुक्क्याने का होईना संघ आता स्क्रीन बोर्ड खेळतं ठेवत असताना दिसतोय. धावसंख्या फळकावी लागते ती 19. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. मंदार गुरव आपल्या गोलंदाजी मार्फत. स्लो टाकलेला चेंडू. चेंडूला निस्ता सन्मान दिलाय पॉइंटच्या दिशेने. एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ एक धाव पूर्ण करत असताना 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 20 धावसंख्या. म्हणजे तो उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. 14 धावा 12 चेंडू. म्हणजे सर जर विचार केला ना तर प्रति षटकामागे 2 मोठे फटके संघाला तटकेफट विजय किंवा प्रति षटकामागे 1 ते 2च्या सरासरीने जरी खेळला प्रति चेंडू मागे तरी संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. चला स्पीडअप करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कमळ नागरिक सहकारी पतसंस्था तुम्हाला विनंती असेल 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. फलंदाजी करत असताना विशाल जुन्नर हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर जातो का नाही बघितले जाईल. फलंदाजी करत असताना 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 14 धावसंख्या. 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊ शकतात. पण गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. विवेक पाटील. सुरेख चेंडू. देखना चेंडू रोखून ठेवले. आता फलंदाजाला समीकरणमध्ये कुठेतरी चेंजेस होत असताना दिसतात. गोलंदाजांमध्ये नक्कीच चेंज ऑफ द पेस पाहायला भेटतोय. कुठेतरी दिशा बदलण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला जातोय. दुसरा चेंडू. सुरेख चेंडू. देखना चेंडू. त्याच दिशेने त्याच प्रमाणे आणि त्याच ताकदीने फलंदाज चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय पण गोलंदाजाचा आता दाद दिली जाईल. 2 चेंडू सुरेख फेकले गेले. 2 चेंडू रोखून ठेवले ते फलंदाजाला फलंदाजी मार्फत. कारण की फलंदाजाचा विचार आहे 2 मोठे फटके मारून कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचावं पण गोलंदाज आता त्या फलंदाजाला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तिसरा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक पाटील. स्लो टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षण करत असताना खराब थ्रो पण कमबॅक चांगलं पाहायला भेटलं. बॅकअप चांगलं पाहायला भेटलं. बघता बघता 1 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. आता कुठेतरी समीकरण चेंज होत असताना 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 13 धावसंख्या. 9 चेंडू 13 धावा. 13 धावा 9 चेंडू. पंचांचा इशारा. आता खराब चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. म्हणजेच मेजवानी येथे आता पाहायला भेटते. No+1 22चा इशारा पंचांचा इथे पाहायला भेटतोय. म्हणजेच कुठेतरी 2 धावसंख्या संघाच्या खात्यात आतापर्यंत पाहायला भेटतात. होणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. कितपत या फ्री हिटच्या संधीचं सोनं करतात बघितले जाईल फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज असताना. फ्री हिटची संधी
विवेक पाटील गोलंदाजी करत असताना आपल्या फॉलोअरमध्ये अडवण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण आणि बघता बघता कुठेतरी समीकरण आता चेंज होत असताना दिसते, कारण की फ्रीडच्या संधीचा विचार केला तर मोठा फटका लगावणं गरजेचं असतं, पण गोलंदाजाने तसा चेंडू टाकला नाही, पण एक धाव घेण्यात काही रोखू शकला नाही संघाला. संघ एक्क्या दुक्क्याने का होईना कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जाण्याचा प्रयत्न करते, पण गोलंदाज त्यांना अडवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असताना सुरेख चेंडू, देखना चेंडू. ज्या ज्यावेळी फलंदाज ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळी कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसतात, कारण की ज्यावेळी तुम्हाला ऑफच्या दिशेने मारायचं असेल ना सर, तर चेंडूवर पूर्णपणे नियंत्रण असणं कंपल्सरी आहे, तरच कुठेतरी चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकतो. जर चेंडूवर नियंत्रण नसेल ना तर तो चेंडू डॉट होतो असं आपल्याला पाहायला भेटतोय. आता टोलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, एक धाव पूर्ण. एका धावसंख्येने बघता बघता एका धावसंख्येचा प्रयत्न दुसऱ्या धावसंख्येमध्ये केला गेला आणि धावसंख्या फळकावं लागते ती 26. आता विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. चला स्पीडअप करा, शेवटचा षटक आहे. चला स्पीडअप करा, धावत जा, प्लीज विनंती असेल. चला स्पीडअप करा, 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. चला विशाल जुन्नर संघ प्लीज विनंती असेल स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. कमळ नागरिक सहकारी पतसंस्था. कमळ नागरी चला लवकर पटापट. विशाल जुन्नर सपोर्टिंग स्टाफ चला बाहेर चला. चला 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कुठला संघ विजयाचा शिक्कामोर्तब करतात बघितले जाईल. कमळ नागरिक संघाचा विचार केला तर एक सामना नक्कीच विजयाच्या दिशेने जात असताना दिसलाय, आणि जर विशाल जुन्नर संघाचा विचार केला तर कुठेतरी पराजयाच्या छायेखाली आजचा दुसरा सामनाही जात असताना दिसतोय का नाही बघितले जाईल, कारण की तुल्यमूल्य दोन्ही संघ आतापर्यंत पाहायला भेटतात. सुरेख फटका, देखना फटका, एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का, आणि नक्कीच दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल. समीकरण चेंज होत असताना 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 7 धावा फलंदाजी करत असताना विशाल जुन्नर संघ पहिला विजय शिक्कामोर्तब करतो का नाही बघितले जाईल. जर कमळ नागरिक या संघाने शिक्कामोर्तब केला तर 2 सामने नक्कीच त्यांच्या हातात असतील असं आपल्याला वाटतं पाहिलं. आणि सुरेख क्षेत्र एसटी रक्षकाची भूमिका पार करताना दिसले ते एसटी रक्षक. आता आकाशच्या माध्यमातून जर विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि गडी बाद करण्यात यशस्वी झाला तो झेलच्या माध्यमातून आकाश. 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 7 धावसंख्येची. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. चला बॅट्समन धावत जावा प्लीज. बॅट्समन जरा पटापट जायचे. आणि याच्यानंतर यशोमंदिर पतसंस्था, यशोमंदिरने लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यशोमंदिरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची. चला बॅट्समन आणि बॉलर 4 थोडंसं स्पीडअप करायचंय. चला 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. विशाल जुन्नर हा सामना विजयी होतो का कमळ नागरिक सहकारी पतसंस्था हा सामना विजयी होतो बघितले जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू, देखना चेंडू, क्लीन बोल, तू चल मैं आया. या परिस्थितीमध्ये कुठेतरी आता विशाल जुन्नर सहकारी पत संस्था इथे खेळत असताना दिसतोय, कारण की मोठा फटका मारून झटकेपट विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून केला गेला, पण यश तिथे कुठे सफल झाले नाही, कुठेतरी यश प्राप्त झालं नाही. तंबूच्या रस्त्याला जात असताना यश त्याची जागा भरून काढण्यासाठी विकास. आता कुठेतरी समीकरण चेंज. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. काय होतं बघितले जाईल. जर सरासरीचा विचार केला ना तर एक मोठा फटका, संघाला झटकेपट विजय. प्रति चेंडू मागे 2 धावसंख्या काढली तरी संघाला झटकेपट विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही T20 चालू असताना नेपाळ विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ शेवटच्या सणापर्यंत पाहत असताना जर वाटत होतं नेपाळ संघ विजयाच्या दिशेने जाईल, पण कुठेतरी ऑस्ट्रेलिया संघाने त्या संघाला 2 धावसंख्या काढू दिल्या नाही आणि नक्कीच ऑस्ट्रेलिया सारखा संघ विजयाच्या दिशेने जात असताना दिसला.
झेलची संधी, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही, आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, पण रोखून ठेवले ते फलंदाजाला. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा, 2 चेंडू. निर्णायक चेंडू, हा चेंडू नक्कीच समजला जाईल. ह्या चेंडूला जर मोठा फटका आला तर कुठेतरी विशाल जुन्नर संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. जर जर हा चेंडू विथून वसंतराज आपले बॅट्समन तयार ठेवायचे. वसंतराज संघाला विनंती आहे. वसंतराज 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू, खराब चेंडू नक्कीच असाल असा पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्या, कुठेतरी शॉट टाकण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाकडनं केला गेला. 1 बाउन्सचा इशारा नक्कीच पंचांनी दंडवित केलंय ते गोलंदाजाला. म्हणजेच आता कुठेतरी 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा, 2 चेंडू. निर्णायक चेंडू होता. सुरेख फटका काय होतं बघितलं जाईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच केला नाही. आता समीकरण चेंज. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. काय होते, काय बिघडतं बघितले जाईल. श्री कुलस्वामी चषक 2026 रंगला जाणारा सामना विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था बना कमल नागरिक सहकारी पतसंस्था कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. फलंदाजी मार्फत फलंदाज विकास आपल्या संघाला विकासाची कामगिरी करून देतो का नाही बघितले जाईल. विकास आपल्या फलंदाजी मार्फत. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पुष्कर. शेवटचा चेंडू मारा करील पुष्कर टू विकास. फिरकवलेला चेंडू, दिशा दिली, चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, 2 धावसंख्या पूर्ण. बघता बघता 3 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि काय होतं बघितलं जाईल काय होतं. आणि बघता बघता पंच निर्णय नक्कीच देतील. थांब ना, ते सांग. किती किती पंच निर्णय काय आहे. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. 4 धावसंख्या विजयासाठी होत्या. किती काढल्या. 2च काढल्या ना. 3 काढल्या. विकेट आहे. विकेट